नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये असणारी शेतकरी जीवनावर आधारित, ग्रामीण जीवनावर आधारित आळाशी नावाची कविता, या कवितेचं वाचन आणि त्याचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत। तर या आळाशी या कवितेचे कवी आहेत हनुमंत चांदगुडे आणि ही कविता भेगा भुईच्या सांडताना या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे। तर आपण ही कविता ऐकूया। बा अनवाणी पायाचा ठसा मातीत उठतो, भाळा वरल्या घामाचा पाहणा नभाला फुटतो। बा अनवाणी पायाचा ठसा मातीत उठतो, भाळा वरल्या घामाचा पाहणा नभाला फुटतो। म्हणजे कवीने शेतकऱ्याचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे, शेतकरी जो बाप आहे तो आपल्या शेतामध्ये कष्ट करताना, काम करताना अनवाणी तो फिरत असतो आणि तो आपल्या शेतीला, आपल्या मातीला माता मानतो। आणि हे शेतकऱ्याचं कष्ट पाहून त्याच्या भाळावरल्या म्हणजे कपाळावरला घाम, त्याचं कष्ट पाहून नभाला म्हणजे आकाशाला सुद्धा त्या ठिकाणी पाना फुटतो आणि आकाश सुद्धा त्या ठिकाणी आपल्या पावसाच्या रूपाने शेतकऱ्याला आशीर्वाद हे देत असतात। त्यानंतर पुढे नभ पाणी पाणी होतो, माती चिखल होती या। आणि मग या शेतकऱ्याचं कष्ट पाहून हे नभ म्हणजे आकाश, पाणी पाणी होतं म्हणजे आकाशातून पावसाचा वर्षाव होत असतो आणि मातीचा चिखल होतो। आणि जेव्हा मातीचा चिखल होतो तेव्हा कुणब्याच्या जीवनाची मग उकल होती या। कारण पाऊस जर पडला तरच मातीचा चिखल होणार आहे आणि मातीचा जर चिखल झाला तरच शेतकरी या मातीमध्ये, या शेतीमध्ये, या धरणी मायमध्ये त्या ठिकाणी पीक लावू शकतो। आणि कुणबी म्हणजे शेती करणारा, कष्ट करणारा। पाऊस पडल्यावर मातीचा चिखल झाल्यावरच त्या ठिकाणी या कुणब्याच्या जीवनाची उकल होते, त्याच्या आयुष्यातली अनेक कोडी सुटतात आणि त्याला चांगल्या प्रकारचं पीक हे येणार असतं। त्यानंतर जेव्हा पाऊस नसतो तेव्हा भेगाळल्या भुईकडं बाप पाहून फाटतो। भेगाळल्या भुईकडं बाप पाहून फाटतो म्हणजे जी भेगाळलेली जमीन आहे, भेगाळलेली भुई आहे हे पाहून त्या शेतकऱ्याचा जणू काही ऊर फुटतो आणि आता आपण शेती कशी करायची असे विचार त्याच्या मनामध्ये येतात। भाळा वरल्या घामाचा पाना पाहून नभाला फुटतो, नभाला फुटतो। हातापायाला चिखल बाप घामामध्ये ओला। शेतामध्ये कष्ट करताना बापाच्या हातापायाला चिखल लागतो आणि घामामध्ये बाप ओला चिंब होतो। पीक पाहून शिवारी हवा पाखरांचा आला। आणि जेव्हा शिवारामध्ये खूप चांगलं पीक येतं आणि हे पीक पाहून त्या ठिकाणी पाखरांचा, पक्ष्यांचा हवा हा पिकाकडे येत असतो। बाप आरोळी मारता ताना उठत रडतो। आणि शिवार फुललेला आहे, पीक चांगलं आलेलं आहे हे पाहून त्या बापाला, शेतकऱ्यालाही आनंद होतो आणि तो आनंदाच्या भरामध्ये आरोळी ठोकतो, आरोळी मारतो आणि त्या आरोळीचा आवाज ऐकून त्याचा तानासुद्धा उठतो। म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्याच्या जीवनामध्ये असणारा आनंद आणि दुःख यांचं वर्णन या कवितेमध्ये आलेलं आहे। भाळा वरल्या घामाचा पाना नभाला फुटतो, पाना नभाला फुटतो। बाप रगात होऊन रोज पाटातून वाहतो। म्हणजे शेतकरी आपल्या पिकाला पाणी देताना जो पाट आहे त्या पाटातून जणू काही बापाचं रक्त होऊनच वाहत असतं आणि या पिकांना या रक्तरूपी पाणी हे मिळत असतं। मग कणसाचा जन्म ताटातून होतो। हे ज्वारीचं कणीस आहे आणि या कणसाचा जन्म ताटातून होतो, तर याला ताट असे म्हणतात। हा जो उभा भाग आहे याला हे ज्वारीचं ताट असं म्हणतात आणि या ताटातूनच या कणसाचा जन्म होत असतो आणि हे ज्वारीचं कणीस आहे। दाणे कणसाला येता बाप हुरडा वाटतो। आणि जेव्हा या ज्वारीच्या कणसाला दाणे येतात आणि जेव्हा हे दाणे असे कोवळे असतात तेव्हा त्याला भाजून त्याला हुरडा असं म्हणतात। आणि मग दाणे कणसाला येता बाप हुरडा वाटतो आणि त्याला इतका आनंद होत असतो की आपलं शेती, आपलं पीक, आपली ज्वारीला आता हुरडा आलेला आहे आणि ज्वारीचा हा हुरडा सर्व लोकांना तो वाटत असतो
आणि म्हणून शेतकऱ्याला बळीराजा असं म्हटलेलं आहे, कारण एकमेव जगातला असा व्यक्ती आहे की तो आपल्या शेतातलं धनधान्य इतर लोकांना वाटत असतो, देत असतो आणि म्हणून तो जगाचा अन्नदाता आहे. दाणे कणसाला येता बाप कोरडा वाटतो. येता भरात जोंधळा बाप काढणी करतो. जोंधळा भरात येतो म्हणजे त्याचे जे कणीस आहे, हे कणीस जेव्हा परिपक्व होतात तेव्हा शेतकरी असणारा हा बाप, शेतकरी राजा या ज्वारीची काढणी करत असतो. हे पीक त्या ठिकाणी उपटून तो घेत असतो. भरात जोंधळा बाप काढणी करतो. आणि मग ज्वारी जेव्हा भरामध्ये येते पीक, तेव्हा तो काढणी करतो. म्हणजे हे ज्वारीची जी ताटा आहे तो त्या ठिकाणी शेतातून अशी उपटून घेत असते. या ठिकाणी आपल्याला दिसतात की सर्व ज्वारी काढलेली आहे. स्वतः राहून उपाशी पोट जगाचं भरतो. आणि शेतकरी राजा स्वतः उपाशी राहतो आणि जगाचं मात्र तो पोट भरतो. म्हणूनच तो अन्नदाता आहे. जातो आळाशी होऊन तरी आळा का तुटतो. आता आळाशी म्हणजे काय, आपल्या कवितेचं नाव आळशी आहे. तर तो जेव्हा ज्वारीची ताटं काढतो आणि ही ज्वारीची ताटं काढल्यानंतर त्याची तो या ठिकाणी अशी पेंडी बांधत असतो. का ही अनेक ताटं आहे, ही एकत्र करून त्या ज्वारीच्याच एका ताटाने तो पेंडी बांधतो आणि या पेंडीला आळाशी असं म्हटलेलं होतं. तर ही ज्वारीची पेंडी आहे, या पेंडीलाच आळाशी असं म्हटलेलं आहे. आणि जातो आळाशी होऊन तरी आळा का तुटतो. आणि शेतकरी पेंडी हा ज्वारीच्याच 1-2 ताटाने बांधतो. तर या ठिकाणी आपल्याला दिसते हे बांधलेलं आहे, तर याला आळा असं म्हटलेलं आहे. जणू काही ही ज्वारीची दोरी आहे आणि तो या ठिकाणी ही ज्वारीची पेंडी म्हणजे आळाशी बांधतो, तर हा आळा आहे. आणि मग कवी असं म्हणतो, तो आळाशीची आळा होतो तरी आळा का तुटतो. म्हणजे शेतकरी स्वतः कष्ट करतो, त्याच्या पिकाला भाव मात्र अजिबात हा मिळत नाही. आपण पाहिलेले की आता या ठिकाणी ही ज्वारी काढलेली आहे, परंतु या ठिकाणी घेणारे लोक हे कमी भावाने ही ज्वारी मागतायत. म्हणून ही ज्वारीची आळाशी पेंडी याच ठिकाणी ही पडलेली आहे. आणि आळा का तुटतो म्हणजे काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला कष्ट करूनही त्या ठिकाणी जे कष्ट आहे त्याचं भाव किंवा त्याचं मूल्य हे फार मिळत नाही. आणि शेतकरी हा गरीबच राहत असतो. तर अशी ही आळाशी म्हणजेच पेंडी अशी ही कविता आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे.